आता जसं कुणी गीतेचा पाठ केला, कुणी हा गायत्री मंत्र बनवला, यजुर्वेदातील अध्याय नंबर 36च्या मंत्र क्रमांक 3 मध्ये पुढे एक ओम अक्षर लावलं या लोकांनी. याचा जप करत राहतात आणि त्यालाच मोक्ष मानतात, नाही? सद्ग्रंथाच्या कोणत्याही अंशाला, मंत्राला किंवा अध्यायाला वाचल्याने त्यामुळे परमात्म्याची ओळख नक्कीच होते, पण मोक्ष नाही मिळत. मोक्षप्राप्तीची विधी यापासून भिन्न असते. जशी वीज आहे, लाईट, इलेक्ट्रिसिटी, हिच्या गुणांना वारंवार गायलं गेलं, ऐकवलं गेलं, कविता रचल्या. खूप चांगली आहे, अंधाराला उजेडात परावर्तित करते. आणि ती प्रोसिजर जर आपण आपलीशी केली नाही, पद्धत वापरली नाही ज्यामुळे कनेक्शन मिळेल, तर त्याशिवाय त्या विजेचे जे गुण आहेत ते प्राप्त होऊ शकत नाहीत. यासाठी स्वाध्यायाचं जे कारण आहे त्याचा फायदा काय आहे, आम्हाला जाणकारी मिळते की भगवान कसा आहे, कुठे राहतो, कसा प्राप्त होतो, आणि जोपर्यंत आपण ते साधन आपलंसं करत नाही तोपर्यंत त्याचा काही फायदाच नाही. तर हे सांगितलं आहे की कुणी स्वाध्यायरूपी ज्ञान यज्ञ करत असतात. पुढे पहा, आता 29 आणि 30 मध्ये काय सांगितलं आहे अध्याय क्रमांक 4च्या. 29 आता 28 वाचला आपण. यात म्हटले की दुसरे कितीही योगीजन अपान वायूमधील प्राणवायूला हवन करतात, म्हणजे योगाभ्यास करत राहतात, श्वास उच्छ्वासच्या क्रियेवर प्राणायाम वगैरे करतात. अन्य योगीजन प्राणवायूमध्ये अपानवायूचं हवन करतात. अन्य कितीजण नियमित आहार घेणारे अल्पाहारी असतात, प्राणायाम परायण पुरुष जे प्राणायाम करत राहतात, प्राण आणि अपान यांच्या गतीला थांबवून प्राणातच हवन करतात. हे सारे साधक यज्ञांद्वारे पापाचा नाश करणारे, यज्ञाची माहिती असणारे आहेत. याचा अर्थ असा आहे की जेवढे सगळे साधक आहेत ते आपापल्या साधनेला पापनाशक समजणारे आहेत. जर यांना हे समजलं की ही साधना बरोबर नाहीये तर ते त्याचा लगेच त्याग करतील, मागे पुढे न पाहता. 4थ्या अध्यायातील 31व्या श्लोकात असं सांगितले की जे सत्साधना करत नाहीत, यज्ञातून वाचलेले अमृताचा अनुभव घेणारे सनातन परमधामाला प्राप्त होतात. आता पुण्यात्म्यांनो, श्रीमद भगवद्गीतेच्या अध्याय क्रमांक 3 मधील श्लोक क्रमांक 10 ते 15 मध्ये एक विशेष विवरण दिलं आहे की जो पूर्ण परमात्म्याला, परमक्षर ब्रह्मला इष्ट मानून सत्साधना करतो, त्याला नैवेद्य दाखवून उरलेले अन्न ग्रहण करतो, ते सर्व पापांपासून मुक्त होतात. तर इथे सुद्धा याचीच एक हिंट दिली आहे 4थ्या अध्यायाच्या 31व्या श्लोकात की यज्ञापासून वाचलेले, म्हणजे सत्साधना जी आपण करतो, परमात्म्याला नैवेद्य दाखवतो, जसा प्रसाद आहे, हलवा, कढा प्रसाद आहे, त्याला आपण सारे भक्त इथे खातो. तर असं केल्यानं सुद्धा आपली बरीचशी पापं नष्ट होतात. कारण इथे परमात्म्याची वाणी चालू असते, तत्वज्ञान चालू असतं, नैवेद्य दाखवला जातो, तर त्याच्या आहाराने सुद्धा आपले या प्रसाद रूपाने खाण्याने पाप नष्ट होतात. कारण इथे शास्त्रानुसार साधना आहे. शास्त्र अनुकूल साधनेमध्ये प्रत्येक जे काही यज्ञ आहेत, अनुष्ठान आहेत, त्यांचा विशेष लाभ साधकाला प्राप्त होतो. तर पहा 4थ्या अध्यायाचा आता 31वा श्लोक ऐकवतो. यात म्हटलंय की हे कुरुश्रेष्ठ अर्जुन, यज्ञातून उरलेल्या अमृताचा अनुभव घेणारे योगीजन म्हणजेच साधक सनातनम ब्रह्म यांती, तो सनातन म्हणजे गीता ज्ञानदात्याहून अन्य आहे हा परमात्मा. सनातन ब्रह्मला, परब्रह्म नाही, सनातन परमात्म्याला प्राप्त करतात, अविनाशी भगवंताला प्राप्त करतात. यज्ञ न करणारे म्हणजे जे यज्ञ करत नाहीत, साधना करत नाहीत, भक्ती करत नाहीत, जे धार्मिक अनुष्ठान करत नाहीत,
त्यांच्याविषयी काय सांगितलं आहे? जे यज्ञ करत नाहीत असे पुरुष, म्हणजे जे भक्ती साधना करतच नाहीत, तर ते मनुष्य लोक सुद्धा सुखदायक नाही. तर परलोक कसा सुखदायक असू शकेल? भावार्थ असा आहे, जे साधना करत नाहीत, भक्ती करत नाहीत, ते इथेही दुःखी आणि यापुढेही दुःखी. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.